Hello students, let us start lesson number 27, The Bremen Town Musicians. It is a story about characters, and which are the characters? These are animal characters. Let us find out which are these and why they have become musicians, or are they doing something as musician? Let us see. Once there was a donkey who had worked long and hard for his master. Now he had grown weak and could not do much work, so his master began to treat him unkindly. He even began to starve the donkey. He wanted to save the money he spent on the donkey's food. In the end, the poor donkey left the house. He believed he still had a good, strong singing voice, so he decided to go to Bremen town and earn his living as a town musician. या लेसनमध्ये आपण एक स्टोरी बघणार आहे आणि आपलं पहिलं कॅरेक्टर आहे डॉंकी. तर त्या डॉंकीचं काय झालेलं आहे की तो कसा झालेला आहे, वीक, म्हणजे तो अशक्त झालेला आहे आणि तो काही जास्त काम करू शकत नाही. म्हणून त्याच्या मास्टरनं, त्याचा जो मालक होता, तो आता त्याला कसा वागवतोय, अनकाइंडली, म्हणजे तो त्याला व्यवस्थित त्याची देखभाल करत नाहीये. आणि तो काय करतोय, स्टार्व म्हणजे तो पुरेसं त्या डॉंकीला खायला सुद्धा देत नाहीये. का? तर आता हा जो डॉंकी आहे तो काही काम करत नाहीये आणि म्हणून मग त्याच्यावर पैसे कशाला खर्च करायचे त्याच्या खाण्यावर. म्हणून तो त्याचा मास्टर त्याला पुरेसं खाणं पण देत नव्हता. मग आता कंटाळून शेवटी काय केलेलं आहे या पुअर डॉंकीनं, ते घर सोडलेलं आहे त्याच्या मालकाचं. आणि त्याला असं काय वाटतं की त्याच्याकडे गुड स्ट्रॉंग सिंगिंग व्हॉइस आहे, म्हणजे त्याला असं वाटतं आपण खूप छान गाऊ शकतो. म्हणून त्यानं कुठं जायचं ठरवलेलं आहे, गो टू ब्रेमेन. ब्रेमेन इट इज अ नेम ऑफ अ सिटी. मग त्याला तिथे जाऊन काय करायचं आहे, लिव्हिंग ॲज अ टाउन म्युझिशियन. त्याला एक संगीतकार व्हायचं आहे त्या ब्रेमनमध्ये जाऊन. सेकंड पॅरेग्राफ. ऑन द वे ही मेट अन ओल्ड डॉग. ही टू हॅड बीन किक्ड आउट ऑफ द हाऊस बाय अ क्रुएल मास्टर. द डॉग वॉज अफ्रेड. हाऊ विल आय अर्न माय ब्रेड, ही सेड. आणि आता तो जेव्हा चाललेला आहे त्या ब्रेमेन शहराकडे, तेव्हा त्याला कोण दिसलं आहे, एक म्हातारा कुत्रा दिसलेला आहे. आणि त्याला सुद्धा काय केलेलं असतं, किक्ड आउट, म्हणजे त्याचा जो मालक असतो त्या मालकाने त्याला घराबाहेर काढलेलं असतं. आणि म्हणून तो डॉग आता काळजीत पडलेला असतो की आता मी माझा अर्न माय ब्रेड, म्हणजे त्याचं जे रोजचं खाणं आहे ते मी कसं मिळवणार आहे. व्हाय यू हॅव अ व्हॉइस ॲज गुड ॲज माइन, सेड द डॉंकी. Let us both go to the Bremen and sing for the townspeople. We shall be well paid there. So the two companions went on together. मग त्याच्यावर डॉंकी काय म्हणतोय त्या ओल्ड डॉगला, अरे माझा जसा आवाज सुंदर आहे तसाच तुझा पण आवाज आहे. मग आपण काय करूया, ब्रेमेनमध्ये जाऊया आणि तिथल्या लोकांसाठी, टाउन्सपीपल म्हणजे तिथल्या लोकांसाठी आपण गाणं गाऊया आणि मग आपल्याला ते चांगले पैसे देतील. असं करून ते कंपॅनियन्स, म्हणजे आता ते दोघे फ्रेंड झालेले आहेत आणि आता ते ब्रेमेन शहराकडे चाललेले आहेत. Suddenly they heard a cat mewing sadly with tears in his voice. Why are you crying? They asked. आणि आता त्या दोघांना तिकडे जाताना कोण दिसलेली आहे, एक कॅट, एक मांजर दिसलेला आहे. आणि ते काय करते, म्यूविंग. आपल्याला माहिती आहे कॅट साऊंड इज कॉल्ड म्यू. तर ते रडत आहे असं कळतंय त्यांना. मग ते तिला विचारतात की का रडतयस तू मांजरा. हाऊ कॅन आय बी हॅप्पी नोईंग दॅट माय मिस्ट्रेस इज गोइंग टू ड्राउन मी. I am old and would only like to sit by the fire and sleep. I cannot catch mice as I did before, so my mistress does not need me anymore. Where am I to go? आणि आता ती कॅट काय दिसतीये, आपल्याला इथं पिक्चरमध्ये दिसतं हे कॅट रडतंय. तर मग ते कारण काय सांगतंय की त्याची जी मिस्ट्रेस आहे, म्हणजे त्याची जी मालकीन आहे, ती काय करणार आहे, त्याला ड्राउन मी, म्हणजे त्याला बुडवून मारणार आहे. का मारणार आहे, तर हे कॅट सुद्धा कसं झालेलं आहे, ओल्ड झालेलं आहे. आणि आता ते कॅनॉट कॅच माईस. माईस म्हणजे काय, उंदीर. की तो हे जे मांजर आहे तर ते उंदीर पण पकडत नाहीये. ते काय करत असतं, नुसतं सिट बाय द फायर, म्हणजे खूप थंडी ज्या ठिकाणी असते ते त्या ठिकाणी शेकोटीची एक जागा असते, तर तिथे हे नुसतं मांजर बसलेलं असतं असं त्याच्या मिस्ट्रेसला वाटतंय. म्हणून मग त्या कॅटला फार वाईट वाटतंय. मग तो म्हणतो आता मी कुठं जाऊ. Come with us to Bremen. You have a sweet voice and you know night music. You too can be a town musician, said the donkey. मग डॉंकी काय म्हणतोय, बरं ठीक आहे, तू आमच्याबरोबर चल, कारण की तुझा पण आवाज खूप सुंदर आहे.
Now the three traveled together for some time till they came upon a farmyard. There they heard a cock's loud wailing. When they made enquiries, the cock told them. आणि आता पुढे जाताना आता कोण कोण आहे इथं? डॉंकी, ओल्ड डॉग आणि कॅट. तर त्यांना कोण दिसलेला आहे? एक कॉक दिसलेला आहे आणि तो कुठं आहे? फार्म यार्ड. फार्म यार्ड म्हणजे शेत असतं तिथं. तर तो काय करतोय? वेलिंग म्हणजे तो पण कॉक रडतोय. मग आता त्यांना विचारल्यावर तो कॉक काय सांगतोय बघूया आपण ऑन पेज नंबर 59. My mistress is preparing a feast for her guests. She has told the cook to kill me for the feast. I am so frightened. So the donkey invited the cock too to join the band of musicians. आणि आता हा कॉक पण, हा जो कोंबडा आहे तो पण खूप दुःखी आहे. का? तर त्याची जी मिस्ट्रेस आहे, त्याची जी मालकीण आहे ती काय करणार आहे? तिने काही गेस्ट बोलवलेले आहेत. फीस्ट म्हणजे काय? पार्टीसाठी, जेवणासाठी. आणि ती त्यासाठी कोणाला मारणार आहे? त्या कोंबड्याला, कॉकला मारणार आहे. मग तो कॉक खूप घाबरलेला आहे. फ्रायटंड म्हणजे घाबरलेला आहे. आणि म्हणून आता ते जे डॉंकी होते आणि बाकीचे 3 मित्र त्यांनी त्याला बोलवलेलं आहे आपल्याबरोबर. Bremen was still a long way away. On the way, they had to cross a forest. As it began to get dark, the cock flew to the top of a tree to look around for shelter. He saw an old house among the trees. The 4 friends decided to rest there for the night. आणि आता अशा रीतीनं हे 4 फ्रेंड्स आहेत. कोण कोण? डॉंकी, ओल्ड डॉग, कॅट आणि कॉक. तर ते ब्रेमेन शहराकडे चाललेले आहेत. पण त्या शहरात जाताना त्यांना कुठून जायला लागणार आहे? एका फॉरेस्टमधून, जंगलामधून. आणि आता काय झालेलं आहे? अंधार पडायला लागलेला आहे, रात्र व्हायला लागलेली आहे. म्हणून आता तो कॉक जो आहे, कोंबडा आहे, त्यानं काय केलेलं आहे? तो एका झाडाच्या शेंड्यावरती, टॉप ऑफ अ ट्री म्हणजे खूप झाडावर उंचावर गेलेला आहे. कशासाठी? की आजूबाजूला काही शेल्टर म्हणजे त्यांना काही आसरा मिळतोय का हे बघण्यासाठी. आणि त्याला काय दिसलेलं आहे? ओल्ड हाऊस, एक जुनं घर दिसलेलं आहे की जसं आपल्याला पेज नंबर 59 वर दिसतंय चित्र. It was quite dark by the time they reached the house. Through the window they saw some robbers feasting at a large table inside. The animals had a clever idea. Why not give their first performance here? The robbers would be so pleased that they would happily share their food with the 4 musicians. They might even pay them for their performance. आणि आता त्यांना खूप आनंद झालेला आहे की त्यांना एक ते घर दिसलेलं आहे. आता ते त्या घरात थांबू शकतात. आणि त्यांनी जेव्हा त्या खिडकीतून बघितलेलं आहे त्यांना काय दिसलेलं आहे? सम रॉबर्स. रॉबर्स म्हणजे कोण? चोर. आणि ते काय करतात? फीस्टिंग ॲट अ लार्ज टेबल म्हणजे ते एक टेबल आहे, त्या टेबलाच्या भोवती बसलेले आहेत आणि त्यांची छान पार्टी चाललेली आहे, त्यांचं काहीतरी खाणं चाललेलं आहे. मग या ॲनिमल्सला एक आयडिया सुचलेली आहे आणि ती आयडिया काय असते की त्यांना असं वाटतं आपला जो फर्स्ट परफॉर्मन्स आहे म्हणजे ते जे गाणं म्हणणार आहेत तर ते पहिलं गाणं इथंच म्हणणार आहेत. का? तर त्यांना असं वाटतं की हे जे रॉबर्स आहेत, ही जी माणसं आहेत ते काय होतील? खूप प्लीज्ड म्हणजे आनंदित होतील त्यांचं गाणं ऐकून आणि ते काय करतील? शेअर दिअर फूड म्हणजे त्यांचं जे फूड आहे ते या म्युझिशियन्सला देतील. आणि कदाचित त्यांना असं वाटतं की फूड दिल्यावर सुद्धा त्यांना जर आपला परफॉर्मन्स आवडला तर ते काय करतील? पे देम म्हणजे त्यांना पैसे पण देतील त्यांच्या परफॉर्मन्ससाठी. So the donkey placed his 4 legs on the window ledge. The dog jumped on the donkey's back and the cat on the dog's. The cock perched on the cat's head. Then, all at once and all together, they began to sing their wonderful song. आता या पिक्चरमध्ये आपल्याला जसं दिसतंय की डॉंकीच्या वरती कोण उभं राहिलाय? डॉग. डॉगच्या वरती कॅट आणि कॅटच्या वरती कॉक. तर हे बघा कसं दिसतंय आपल्याला उभं राहिले ते. आणि असं करून ते काय करतायत? गाणं गायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आता इथं हार्ड वर्ड आहे विंडो लेज म्हणजे खिडकीच्या बाहेर जी थोडीशी जागा असते, चौकट असते, तर तिथं त्या डॉंकीनं पाय ठेवलेले आहेत आणि आतमध्ये तो बघतोय. तर त्या डॉंकीच्या पाठीवरती डॉग थांबलेला आहे. डॉगच्या पाठीवरती कॅट आणि कॅटच्या पाठीवरती पर्च्ड ऑन कॅट्स हेड म्हणजे काय? अगदी वरती म्हणजे कॅटच्या डोक्यावरती कोण आहे? कॉक आहे. आणि अशा रीतीनं ते चौघजण गाणं म्हणायला सुरुवात करतात. Strangely, the music only frightened the robbers. They only heard a terrible noise and saw the huge shadow cast by the animals together. They sprang from the table and, taking to their heels, disappeared into the forest.
The four friends were puzzled, but they gladly sat down at the table and had a hearty dinner. Then they put out the light and went to sleep. आणि आता काय झालेलं आहे की आपल्याला पिक्चरमध्ये दिसतंय हे बाहेर आहेत हे फोर ॲनिमल्स, पण त्यांची सावली जी पडलेली आहे ह्या रॉबर्सला दिसलेली आहे ते खूप घाबरलेले आहेत. आणि त्याच्यात ते या चौघांनी गाणं म्हणायला सुरुवात केली. म्हणजेच काय, गाणं म्हणजे त्यांच्या आवाजात ओरडायला सुरुवात केली. मग आता ही चौघं जर एकाच वेळेस ओरडत असतील तर काय होईल. ते रॉबर्स खूप घाबरलेले आहेत आणि काय केलेलं आहे, त्यांनी तिथून ते ठिकाण सोडलेलं आहे आणि ते डिसअपियर्ड म्हणजे ते फॉरेस्टमध्ये निघून गेलेले आहेत. आणि स्प्रँग फ्रॉम द टेबल म्हणजे काय, अगदी ते पटकन वेळ न घालवता तिथून उठलेले आहेत आणि टेकिंग टू दिअर हिल्स म्हणजे पटकन तिथून ते पळालेले आहेत. मग आता ह्या चौघांनी काय केलेलं आहे की ते पझल्ड म्हणजे त्यांना काय कळेना की आपण एवढं छान गाणं म्हणतो आणि हे कुठे निघून गेले अचानक. पण आता त्यांनी काय केलेलं आहे, त्यांना खूप भूक लागलेली असते. मग त्यांनी काय केलेलं आहे, दे हॅड अ हार्टी डिनर म्हणजे खूप छान पोट भरून त्यांनी जेवण केलेलं आहे. आणि आता त्यांनी लाईट घालून ते झोपायला गेलेले आहेत. नाव लेट अस सी व्हॉट हॅपन्स नेक्स्ट ऑन पेज नंबर 60. The cat near the stove, the dog on the doormat and the cock on the beam of the roof. आणि आता ते कुठे झोपलेले आहेत बघा की तिथं स्ट्रॉ म्हणजे थोडं गवतासारखं काहीतरी असेल त्या घरात, तर तिथं तो डॉंकी झोपलेला आहे. त्याच्यानंतर कॅट आहे नियर द स्टोव म्हणजे शेगडीजवळ झोपलेला आहे कॅट. आणि डॉग डोअरमॅटवर, आपण दाराच्या समोर टाकतो डोअरमॅट त्याच्यावरती. आणि कॉक कुठं झोपलेला आहे, बीम ऑफ द रूफ म्हणजे छताच्या इथे जे बीम असतं, इथं आता काहीतरी सपोर्ट म्हणून अँगल ठेवली असतील तर त्या बीमवर तो कॉक झोपलेला आहे. Now the robbers had not gone very far. Their leader saw the house become dark and quiet, so he sent a man to see if it was safe to go back to the house. The robbers had kept all their stolen riches in that house and wanted them back. आणि आता इकडे काय झालेलं आहे की ते रॉबर्स तर तिथून निघून गेलेले आहेत, पण त्यांनी त्यांचा जो चोरलेला माल असतो, रिचेस म्हणजे काय, त्यांनी स्टोलन रिचेस म्हणजे त्यांनी चोरलेला माल, तो घरातच असतो आणि तो त्यांना तर पाहिजे असतो. म्हणून त्यांचा जो लीडर आहे तो काय म्हणतोय की आपण एका माणसाला पाठवूया की त्या घरात आता सगळं शांत झालंय का, कारण की ते घाबरलेले असतात त्या ॲनिमल्सची एकत्र चौघांची शॅडो बघून, म्हणजे त्यांची अंधारातून त्यांना जी सावली दिसली त्यांची ते बघून, म्हणून तो एका माणसाला तिथे पाठवतोय. The man went into the house on tiptoe. He saw the cat's eyes and thought that they were burning coals. He tried to pick up one to light his candle, but it frightened the cat. The angry cat flew at him and scratched his face. This frightened the robber. He turned to run out of the house. आणि आता काय झालेलं आहे, एक माणूस आहे त्या रॉबर्स मधला, तो तिथं त्या घरात गेलेला आहे. कसा गेलेला आहे, ऑन टिपटो म्हणजे खूप हळू, कोणाला चाहून न लागता, अगदी पाय न वाजवता. आणि त्याला काय दिसलेलं आहे, कॅट साईज. आपल्याला पण बघा अंधारात मांजराचे डोळे कसे दिसतात, तर या चोराला असं वाटलेलं आहे की त्या मांजराचे डोळे काय आहेत, बर्निंग कोल्स. म्हणजे त्याला असं वाटलं की चुलीतले जसे आपण त्याला निखारे म्हणतो, थोडे पेटलेले कोळसे, तर त्याला असं वाटलं की हे कोळसेच आहेत. म्हणून तो काय करतोय की त्याच्याजवळची कॅन्डल आहे, मेणबत्ती आहे, ती कॅन्डल त्याला पेटवायची आहे. म्हणून तो ट्राय करतोय तसं करायचं, पण त्याच्यामुळे ती मांजर घाबरलेला आहे आणि त्यानं काय केलेलं आहे की स्क्रॅच हिज फेस म्हणजे त्याच्या अंगावर उडी घेऊन त्याला ओरखडलेला आहे. आणि त्याच्यामुळे तो रॉबर घाबरलेला आहे आणि आता तो घराच्या बाहेर पळतोय. As he ran, the dog on the doormat beat his leg hard. He stumbled and fell on the donkey. The donkey, woken up suddenly, gave the robber a smart kick with his hind legs. And all this while the cock had been screaming, "Cock-a-doodle-doo," in his ears and flapping his wings around his head. The robber nearly died of fright. आणि आता आपण मागाशी बघितलं की हे जे ॲनिमल्स होते ते कुठे झोपलेले होते. मग आता कॅटला घाबरून जेव्हा तो रॉबर पळतोय तेव्हा तो धडकलेला आहे, कुणाला, डॉगला. आणि त्याच्यामुळे काय झालं, स्टंबल म्हणजे तो धडकलेला आहे आणि कुठे पडलेला आहे, डॉंकीच्या अंगावरती. आणि जेव्हा तो डॉगला धक्का लागतो त्याचा, तेव्हा त्या डॉगनं काय केलेलं आहे, बीट हिज लेग हार्ड म्हणजे तो त्याच्या पायाला खूप जोरात चावलेला आहे. आणि आता डॉंकीनं काय केलेलं आहे, डॉंकीला धक्का लागल्यामुळे की त्यानं पण एक स्मार्ट किक म्हणजे लाथ मारलेली आहे त्याला. अँड ऑल दिस व्हाईल, आणि हे सगळं होताना
तो कॉक पण आता जागा झालेला आहे आणि तो ओरडायला लागलेला आहे त्या रॉबरच्या कानात आणि फ्लॅपिंग हिज विंग्स म्हणजे त्याच्या पंखांचा पण आवाज होतोय. आणि त्याच्यामुळं हे सगळं एकाच वेळेस होत असताना रॉबर काय झालेला आहे, नियरली डाईड ऑफ फ्राईट. फ्राईट म्हणजे खूप भीती. जणू काय तो रॉबर आता भीतीनंच तिथं मरणार आहे. Somehow he got back to his gang. In a trembling voice he told them that the house was full of monsters and deadly creatures who beat and scratched and kicked and attacked you in the dark. आणि पण कसं तरी तो आता त्याच्या गँगकडे गेलेला आहे, बाकीच्या चोरांकडे. आणि त्यानं कसं सांगितलं आहे, ट्रेमलिंग व्हॉइस म्हणजे खूप घाबरत, की त्या घरात काय काय झालेलं आहे. आणि ते घर कसं आहे, फुल ऑफ मॉन्स्टर्स म्हणजे तिथं खूप राक्षस आहेत आणि डेडली क्रिएचर्स म्हणजे विचित्र असं काहीतरी प्राणी आहेत तिथं. त्यांनी काय केलेलं आहे, त्याला स्क्रॅच केलेलं आहे, ओरखडलेलं आहे, किक म्हणजे लाथ मारलेली आहे आणि बीट म्हणजे चावलेलं पण आहे. त्याच्यामुळे तिथं आता जायचं नाही असं त्याला सांगायचं. सो द रॉबर्स नेवर वेंट बॅक टू द हाऊस. द 4 फ्रेंड्स फाउंड इनफ मनी इन द हाऊस टू लिव्ह ऑन देअर इन हॅपीनेस अँड कम्फर्ट. दॅट इज व्हाय द म्युझिशियन्स नेवर वेंट टू ब्रेमन. आणि आता शेवटी काय झालेलं आहे, की ह्या एका चोरानं हे सगळं घाबरल्यावर सांगितलेलं आहे, तर ते बाकीचे पण घाबरलेले आहेत. आणि आता ते परत कधीही त्यांचा जो चोरलेला माल असतो, स्टोलन रिचेस असतात, ते आणायला परत गेलेले नाही आहेत. आणि मग त्यांनी जो ठेवलेला माल आहे तिथं, तर त्यातून हे जे 4 ॲनिमल्स आहेत त्यांचं छान चाललेलं आहे. ते त्यातून पैसे खर्च करून आता तिथं राहत आहेत. कसे राहत आहेत, इन हॅपीनेस अँड कम्फर्ट म्हणजे आता छान आनंदात. आता कुणीही तिथं दुःखी नाही आहे. मग आता इथंच ते छान राहत आहेत, तर त्यांना ब्रेमेनला जायची काय गरजच नाही आहे. म्हणून ते ब्रेमेनला कधी गेलेलेच नाही आहेत. आता आपण त्याची एक्झरसाइज बघूया. क्वेश्चन 1A, हू वेअर द म्युझिशियन्स. आता यातले म्युझिशियन्स कोण आहेत. डीड द म्युझिशियन्स बिलॉंग टू ब्रेमेन टाउन म्हणजे ते खरंच ब्रेमेनमधलेच होते का ते, तर नाही. व्हाय डीड द डॉंकी हॅव टू लिव्ह हिज मास्टर्स हाऊस. आणि आता त्या डॉंकीनं त्याच्या मास्टरचं घर का सोडलेलं होतं. व्हाय वेअर द फॉलोइंग अनहॅपी. आता इथं डॉग, कॅट आणि कॉक दिलेले आहेत, तर ते अनहॅपी का होते याची कारणं द्यायची आहेत. वॉज द डॉंकी गुड हार्टेड. गुड हार्टेड म्हणजे कसं चांगला, तर डॉंकी गुड हार्टेड होता का. हाऊ डू वी नो दॅट. आणि जर होता तर ते आपल्याला कशावर, आपण का म्हणतो असं, कशावरून म्हणतोय. वॉज द आयडिया ऑफ सिंगिंग टू द रॉबर्स रिअली क्लेव्हर. आणि आता हे जे रॉबर्स बसलेले होते, तर त्यांच्यासमोर गाणं गायची आयडिया कशी होती, चांगली होती का. क्लेव्हर म्हणजे अगदी युक्ती त्यांची चांगली होती का असं. व्हॉट इफेक्ट डीड द म्युझिशियन्स सिंगिंग हॅव. आणि त्यांनी जे गाणं गायला सुरुवात केलेली आहे, ओरडायला सुरुवात केलेली आहे, त्याचा इफेक्ट काय झालेला आहे. क्वेश्चन 2, टेल व्हॉट हॅपन टू द रॉबर हू वेंट बॅक टू द हाऊस. आणि हा एक जो रॉबर असतो तो घरामध्ये गेल्यानंतर काय काय होतं ते लिहायचं आहे. राईट द अपोजिट्स ऑफ. इथं काही वर्ड्स दिलेत, त्याचे आपण अपोजिट्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द लिहायचे. क्वेश्चन 4, राईट अँड इमॅजिनरी कॉन्व्हर्सेशन अमंग द 4 म्युझिशियन्स लिव्हिंग इन द हाऊस इन द फॉरेस्ट. आता क्वेश्चन 3 पर्यंत हे मी सगळे आन्सर्स तुम्हाला इथं दिलेले आहेत. हा क्वेश्चन 4 जो आहे तो तुम्ही ट्राय करायचा आहे, की इमॅजिनरी कॉन्व्हर्सेशन या 4 म्युझिशियन्समध्ये काय झालेलं असेल जेव्हा ते त्या घरामध्ये राहतात फॉरेस्टमधल्या. In this way we have finished the lesson and its exercise. Thank you.